हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिलेला आहे SIR ला घेऊन, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला घेऊन विशेष सखोल फेर तपासणी, जी मतदार याद्यांशी संबंधित आहे, मतदारांशी संबंधित आहे आणि बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा सुद्धा झालेली आहे. पण हा सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निकाल आहे तो आता अतिशय जास्त महत्त्वाचा ठरतो. त्यांनी म्हटलेलं आहे की SIR संविधानाला जीवन देणारी प्रक्रिया आहे. नेमकी ही संविधानाला जीवन देणारी प्रक्रिया कशा पद्धतीने आहे आणि हा विषय काय आहे हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला माहित सुद्धा आहे. आता तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. चला अधिक वेळ न करता आपण विषय बघून घेऊया. सुप्रीम कोर्ट अपहोल्ड्स इलेक्शन कमिशन्स पॉवर. बघा, जे काही निवडणूक आयोग आहे त्याच्या पॉवर अपहोल्ड केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आणि जे काही इलेक्शन कमिशन किंवा निवडणूक आयोग इलेक्ट्रॉल रूल्सला घेऊन जे मतदार याद्या आहेत त्यांना घेऊन जो काही फेर तपासणी ही सुरू आहे आणि बऱ्याचदा या फेर तपासणीला विरोध सुद्धा झालेला आहे. पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला ममता बॅनर्जी माहित असेल किंवा मग पार्लमेंटच्या बाहेर अनेक विरोधकांनी याला विरोध सुद्धा केलेला आहे. आणि अशा पद्धतीने मग हा निर्णय येणं, सो हा निश्चितच निवडणूक कमिशनच्या पारड्यात हा निर्णय गेलेला आहे. तर बघा मुद्दा काय आहे, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मतदार याद्यांचे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच काय, एक मिनिट मला पेन बदलू द्या. म्हणजेच SIR करण्याचा जो निर्णय घेतलेला होता. आता हा SIR करण्याचा निर्णय काय आहे, यामध्ये SIR मध्ये होतं काय, तर बघा मतदार यादीतील नावांची सखोल पडताळणी. ठीक आहे, म्हणजे मतदार यादीमध्ये जे काही नावं राहते त्याची एकदा पडताळणी, मग मृत कोण आहे किंवा डुप्लिकेट कोण आहे, डुप्लिकेट मतदार कोण आहे यांना तिथून हटवण्याचं काम किंवा नवीन पात्र मतदार जे आहेत त्यांची नोंदणी करणे, ही जी सगळी प्रोसेस आहे ही या SIR मध्ये केली जाते. मग ही एक प्रकारची आपल्याला याला काय म्हणता येईल की मतदार यादीची ऑडिट प्रक्रिया आहे. म्हणजे त्या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे मतदार याद्यांची, यालाच आपण काय म्हणतो, SIR म्हणतो. मग यामध्ये काय होतं की काही नाव ऍड होतात आणि काही नाव डिलीट होतात. तुम्ही मागे तो राहुल गांधींचा व्हिडिओ बघितला असेल, ते खूप सारे काय कागद त्या ठिकाणी जे पुरावे आहेत ते त्या ठिकाणी घेऊन आलेले होते. मग त्यांनी सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने ऍडिशन करण्यात आलंय, कशा पद्धतीने डिलिशन वगैरे करण्यात आलं. सो एकूणच हा वादाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. बरं असो, मग SIR प्रक्रिया विरोधात काही याचिका या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये गेलेला होता आणि त्याच अनुषंगाने हा निर्णय आलेला आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप काय केलेला होता, तर बघा ECI म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपल्या अधिकारांच्या पलीकडे जात आहे. म्हणजे जे काही त्या SIR अंतर्गत ज्या काही मतदारांचे नावं बाहेर टाकण्यात आलेले होते त्या यादीमधून, या अनुषंगाने याचिकाकर्त्यांनी आरोप केलेला आहे. त्यानंतर काय, नागरिकत्व तपासण्याचा अधिकार ECI ला नाही. म्हणजे त्यांना मतदार याद्या तयार करण्याचा अधिकार आहे, पण कोण नागरिक आहे आणि कोण नागरिक नाही हा ठरवण्याचा अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नाही, असं सुद्धा त्यांनी याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे. काही लोकांची नावे चुकीने वगळली जाऊ शकतात, मग त्यांच्या मतदानाचा काय, त्यांचा वोटिंग राईट्स बद्दल काय, ही प्रक्रिया मतदारांना मग वंचित ठेवू शकते. म्हणजे तुम्ही इलेक्शन प्रोसेसमध्ये मतदान करू शकत नाही. सो या काही गोष्टी त्यांना दिसून आलेल्या होत्या. याच अनुषंगाने केस कोर्टात गेलेली होती आणि मग सुप्रीम कोर्टाने त्यावर निकाल सुद्धा दिलेला आहे. बघा, या SIR ला घेऊन बऱ्याचदा आंदोलनं झालेले दिसून येतात. हे बघा, पार्लमेंटच्या बाहेर उभे आहेत. तुम्हाला पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी वगैरे दिसत असतील. यांचं म्हणणं काय होतं की बरेच नाव यामधून गहाड केलेल्या जातात आणि याचा परिणाम मग कुठेतरी इलेक्शनवर दिसून येईल. सो या अनुषंगाने सुद्धा चर्चा होता. बघा, मग आक्षेप काय आहे आणि त्यावर उत्तर काय आलेलं आहे, तर बघा विरोधकांचे मुख्य आक्षेप की मतदार वगळले जाऊ शकतात. विरोधकांचं म्हणणं काय आहे, तर गरीब असेल, स्थलांतरित असेल, आदिवासी किंवा ज्यांच्याकडे कागदपत्र नसलेले जे लोक आहेत ते मग या प्रोसेसमध्ये वंचित राहू शकतात. येते लक्षामध्ये. मग हे आहे भारताचे नागरिकच, पण यांच्याकडे पुरावा नसल्यामुळे मग हे मतदान करू शकणार नाही, तर हे मतदार वगळले जाऊ शकतात आणि मग इलेक्शन फ्री अँड फेअर त्या ठिकाणी होईल का, हा सुद्धा आक्षेप आहे. दुसरं काय की सर्वात महत्वाचं, बघा इंडियामध्ये कुठलीही गोष्ट ही पॉलिटिक्सला घेऊनच काय म्हणतात त्या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला दिसून येते. सो राजकीय गैरवापर, काही राज्यांमध्ये विशिष्ट गटांना लक्ष केले जाऊ शकते अशी भीती विरोधकांनी सांगितलेली आहे. मग तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की जिथे जिथे इलेक्शन आहे तिथे तिथे मग ही SIR लागू करण्याची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. अशा चर्चा सुद्धा दिसून येतात.
मग ते आसाम असेल किंवा पश्चिम बंगाल असेल त्या अनुषंगाने सुद्धा मुद्दे उपस्थित झालेले होते आणि म्हणूनच विशिष्ट गटांना लक्ष्य केल्या जात आहे का हा सुद्धा प्रश्न किंवा ही सुद्धा भीती दिसून येते. त्यानंतर काय की नागरिकत्व तपासण्याचा प्रश्न, जसं की मी तुम्हाला आधी बोललो, ईसीआय काय करत आहे, अप्रत्यक्षपणे नागरिकत्व तपासत आहे. येते लक्षामध्ये, म्हणजे फक्त तुमच्याकडे आधार कार्ड असून चालत नाही, कारण आधार कार्ड हा तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही आणि मग जे भारतातले नागरिक आहे तेच मत आपलं देऊ शकतात, बरोबर ना. या पद्धतीनं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा आपली भूमिका घेताना दिसून येते. आणि मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मतदार कोण आहेत हे ठरवण्याचा अधिकार आहे, पण नागरिक कोण आहे हा ठरवण्याचा अधिकार नाही आहे. आणि याच अनुषंगाने या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले होते. मग आता न्यायालयाने त्याला उत्तर काय दिलेलं आहे या आक्षेपांना, तर न्यायालयाने सांगितलेलं आहे की SIRचा उद्देश एक्सक्लुजन नसून अॅक्युरेसी आहे, म्हणजे कोणालाही ते त्या ठिकाणी वगळत नाही आहे, तर अॅक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहे की काय अॅक्युरेट आहे, काय चूक आहे, काय बरोबर आहे, कोण मतदार यादीत राहू शकतो, कोण नाही राहू शकत. ठीक आहे, सो असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर काय की आधीपासूनच नाव असलेल्या मतदारांच्या बाजूने प्रिझम्पशन राहील बा, तो त्या अनुषंगाने हा सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्यानुसार असली पाहिजे, म्हणजे जे काही तुमचे मतदार याद्यामध्ये नाव येत आहे त्याच्यासाठी एक प्रक्रिया असायला पाहिजे, कायद्यानं त्याचं इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे ना, कोण असतील कोण नसतील, कोण व्हॅलिड उमेदवार आहे, उमेदवार म्हणण्यापेक्षा मतदार आहेत, हे ते लक्षामध्ये. सो या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने ईसीआयच्या पारड्यात हा निर्णय टाकलेला आहे. त्यांना अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि मग त्यांचे अधिकार संविधानाला अधिक मजबूत करतील हे SIR प्रोसेस, अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं बघा, SIR संविधानाला जीवन देतो. कशा पद्धतीने जीवन देतो, तर लोकशाही टिकवण्यासाठी शुद्ध मतदार यादी अत्यंत आवश्यक असते. म्हणजे तुमच्या मतदार यादीमध्ये फ्रॉड लोक जर असतील तर जे फ्री अँड फेअर जे इलेक्शनचा जो कॉन्सेप्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला लागू होताना दिसून येईल नाही. आणि म्हणून मग हे जे SIR आहे, व्हॅलिड मतदार कोण आहे हे जर तपासलं तर संविधानाला एक प्रकारचं जीवन त्या ठिकाणी मिळणार आहे, असा हा निर्णय आहे. दुसरं काय तर निवडणूक आयोगाला अधिकार आहेत. बघा, निवडणूक आयोग ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, त्याला त्या पद्धतीने अधिकार सुद्धा भेटलेले आहे. मतदार यादी तयार करणे आणि पुनरावलोकन करणे हा ईसीआयचा म्हणजेच निवडणूक आयोगाचा एक घटनात्मक अधिकार आहे, घटनेने त्याला अधिकार दिलेला आहे, असं सुद्धा आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. आर्ग्युमेंट म्हणण्यापेक्षा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर काय की नागरिकत्वाचा मर्यादित तपास करू शकते. बरोबर आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नागरिकत्व तपासण्याचा अधिकार नाही आहे, पण एक मर्यादित तपास त्या ठिकाणी करू शकते. कारण बघा, जेव्हा तुमच्या मतदार याद्या तयार होत असतात सो तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स, कागदपत्र त्या ठिकाणी मागत असतात. वोटर आयडी आहे, तुमचं आधार कार्ड आहे, तुमचा नागरिकत्वाचा पुरावा आहे. सो या अनुषंगाने मग ते ठरवतील की तुम्ही मतदार आहात की नाही आहात, हे ते लक्षामध्ये. सो मतदार यादीत नाव ठेवायचे की नाही हे तपासताना नागरिकत्वाशी संबंधित बाबी तपासू शकतात. म्हणजे तुम्ही जर नागरिक असाल तरच तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. या अनुषंगाने काहीतरी लिमिटेड अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आहे, असं सुद्धा सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. त्यानंतर काय की फ्री अँड फेअर इलेक्शन्सवर भर. बघा, स्वच्छ मतदार यादी ही मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीची असायला पाहिजे आणि हेच निवडणुकांचं एक मूलभूत तत्व आहे. हीच एक निवडणुकांसाठी फ्री अँड फेअर इलेक्शनसाठीची एक अट आहे. या अनुषंगाने सुप्रीम कोर्टने आपलं म्हणणं सांगितलेलं आहे. बघा, मग आता याला घटनात्मक संदर्भ काय आहे या SIR साठी किंवा या मतदार याद्यांसाठी, तर आर्टिकल 324 मध्ये आपल्याला माहित आहे की निवडणूक आयोगाचे अधिकार आहे, ते निवडणुकांना सुप्रिटेंडन्स करेल, सगळं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अंडरमध्ये होईल. येते लक्षामध्ये. बघा, Constitution provides that the power of superintendence, direction and control of election of parliament, state legislature and president of India and vice president of India अशा पद्धतीचे अधिकार हे कोणाला मिळालेले, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मिळालेले आहे. सो त्याच अंतर्गत मग ते SIR ची प्रोसेस राबवत आहे. ठीक आहे, आर्टिकल 324 म्हणजे 324 तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर काय की 326 अंतर्गत तुम्हाला प्रौढ मताधिकाराचा अधिकार आहे आणि या अनुषंगाने मग कोण मतदार आहेत, कोण नाही आहेत, चुकीचे कोण आहेत. ठीक आहे, सो या अनुषंगाने 326 सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे किंवा घटनात्मक संदर्भ या SIR प्रोसेससाठी लागू होतो. अजून काय की रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 1950 हा काय सांगतो की मतदार याद्यांचं जे नियमन वगैरे आहे, ठीक आहे, या अनुषंगाने हा कायदा तिथे पास करण्यात आलेला होता आणि त्या कायद्या अंतर्गत सुद्धा निवडणूक आयोगाला पावर मिळतात अशा पद्धतीने फेर तपासणी करण्यासाठी.
सो निश्चितच हे घटनात्मक तर आहे, घटनेला धरून त्यामध्ये काही कलम आहेत, पण यामागेही काही पॉलिटिक्स होतंय का असे सुद्धा प्रश्न विरोधकांनी मांडलेले आहे आणि त्या अनुषंगाने ते आंदोलन करताना सुद्धा दिसून येतात. असं आपण दोन्ही बाजू बघितलेल्या आहे. विरोधकांचं काय म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही यावर काय विचार करता हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, हा प्रश्न बघून घ्या, ऑप्शन्स बघून घ्या, याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. याची वैशिष्ट्ये काय तर प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्ही कव्हर करून दिल्या जाणार आहे. सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल होईल. तुम्हाला काय करायचंय, प्रतीक सर म्हणून माझा हा कोड यूज करायचा आहे आणि भरघोस डिस्काउंट त्यावर मिळवायचा आहे. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील, गायडन्स हवं असेल किंवा अजून काही असेल तर तुम्ही मला निसंकोचपणे कॉल करू शकता. एओनायसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही आहे. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाईड नोट्स, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बरंच काही. हा QR कोड स्कॅन करा, एओनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स मिळतील आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला वेबसाईट आणि ऑफिशियल नंबर देत आहे, तुम्ही तिथे निश्चितच कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.